नाफेडकडचा बारदाना संपला. शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चक्रा. जालन्यातील नाफेडच्या खरेदी केंद्रावरील सोयाबीन खरेदी सध्या ठप्प झाली आहे. सोयाबीन खरेदीसाठी आवश्यक असलेला बारदाना संपल्याने नाफेडला तुर्तास सोयाबीन खरेदी बंद करावी लागली आहे. जालन्यातील खरेदी केंद्रावर 4,500 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. यापैकी 1,900 शेतकऱ्यांना नाफेडकडनं मेसेज पाठवण्यात आलेत. यापैकी 1,600 शेतकऱ्यांकडनं नाफेडनं सोयाबीन खरेदी देखील केली आहे. तर 2,900 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अजूनही बारदाना अभावी रखडल्याचं चित्र आहे. दादा मला सांगा, तुम्हाला सोयाबीन विक्री करायची आहे, नाफेडवर आले, काय कारण सांगितलं, किती विकायची आहे तुम्हाला सोयाबीन? मला 27 क्विंटल सोयाबीन विकायची. माझे 2-3 चक्रा झाले, ऑनलाईन केलेलं आहे, बारदानाच नाही म्हणतात. मी आज वाहन घेऊन आलेलो आहे. आता वाहनाचं करायचं काय? हे पैसे मागितले, पुन्हा एक मुक्काम झाला की म्हणजे सोयाबीन आम्हाला काय भाव पुरत आहे? कधी येणार, काय येणार, काही सांगितलं का त्यांनी? नुसतं येणार आहे म्हणतात. तारीख मला सांगितलं नाही, येईनच म्हणून. मग आता आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय हेच काही कळत नाही. आम्ही खूप अडचणीत आहे आता. म्हणजे 35-40 क्विंटल सोयाबीन आहे, एक 20 क्विंटल आणलेली सध्या. मग इथं बंद दाखवू राहिले, बंद आहे म्हणते सोयाबीन खरेदी सध्या. मग आता बारदाना येईल म्हणते. का बारदाना नाही म्हणते? काय बारदाना नाही म्हणते खरेदी. किती सोयाबीन आहे तुमचं? 40-45 क्विंटल आहे खरेदी. घरी काही रजिस्ट्रेशन किती केली? रजिस्टर पूर्ण 2-3 नावावर, एक नाव आलेलं आहे सध्या. एक नाव आलेलं आहे. किती दिवस थांबणार आहात? आता गाडी उभा आहे इथं. सध्या बारदाण्याअभावी आपली खरेदी प्रक्रिया बंद आहे. शासनाकडून बारदाना आज येण्याचा सांगितलेला आहे, आज येईल म्हणून. बारदाण्याचा तुटवडा जो आहे तो कधीपासून आहे, किती रजिस्ट्रेशन आपल्याकडे झालेले आहे आणि कधीपासून ही खरेदी थांबते? आपल्या खरेदी केंद्रावर जवळपास 4,500 रजिस्ट्रेशन झालेले. त्यापैकी 1900 शेतकऱ्यांना आपण मेसेज दिलेले माल घेऊन या म्हणून, आणि त्यापैकी 1,600 शेतकऱ्यांची खरेदी आपण केलेली 25,000 क्विंटल अंदाजे. गत 13 डिसेंबर पासून आपण मेसेज सोडू शकलो नाही, कारण की बारदाण्याचं खूपच शॉर्टेज आहे. जेव्हा बारदाना येतो आपल्या वाट्याला जवळपास साधारण 2,500-3,000 बारदाना येतो. तो 2 दिवसात संपू राहिला. परत खरेदी प्रक्रिया 2-3 दिवस बंद राहू राहिली. असं 1 महिना होऊ राहिला जवळपास 13 डिसेंबर पासून. मग याच्या संदर्भातला अहवाल तुम्ही काही वरिष्ठांकडे पाठवला? हो, वरिष्ठ उत्तर मिळालं? वेळोवेळी वरिष्ठांकडे बारदाण्याच्या पुरवठ्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे, आणि त्यांच्याकडून जसं जसं बारदाना अवेलेबल होत आहे तसं तसं ते आम्हाला देत आहे सर्व खरेदी केंद्रावाल्यांना. आता तुर्तास जी खरेदी बंद आहे ती कधीपासून सुरू होईल? 3 दिवसापासून सध्या खरेदी बंद आहे. ती आज बारदाना येण्याचा अंदाज आहे. आज बारदाना आला की उद्या सकाळी खरेदी प्रक्रिया चालू होईल. अजून किती शेतकरी बाकी आहे खरेदी करायची? जवळपास 2700 शेतकरी बाकी आहेत खरेदी प्रक्रियेत.